मुंबईतील 125 वर्ष जुना असलेला एल्फिन्स्टन पूल 10 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। MMRDAनं या संदर्भातल्या सगळ्या परवानग्या मिळवल्या असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यामुळे 10 एप्रिलपर्यंत हा पूल बंद होईल असं सुद्धा आता बोललं जात आहे। पण त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण भागामध्ये होणार असल्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते। MMRDAनं सर्व आवश्यक परवाना मिळवण्याचं जे धोरण आहे ते सुद्धा आता राबवलेलं आहे आणि ब्रिटिशकालीन हा पूल परळ आणि प्रभादेवी भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो। शिवडी वर्ली एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पाचा भाग म्हणून डबल डेकर पुलानं हा पूल आता बदलला जाणार असल्याचं सुद्धा बोललं जातं आहे। MMRDA मान्सूनपूर्वी हा पूल पाडून 2026 पर्यंत पहिला स्तर पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड ते सेनापती बापट मार्ग हा भाग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। यासाठी करी रोड पूल आणि टिळक पूल हे पर्यायी मार्ग उपलब्ध केले जातील आणि पादचाऱ्यांसाठी परळ स्थानकाजवळील पूल विना तिकीट वापरण्यास परवानगी सुद्धा दिली जाईल असं बोललं जातं आहे। पोलीस आणि विविध सरकारी यंत्रणांच्या परवानग्यांमुळे कामास उशीर झाला होता आणि त्यामुळे आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर हा पूल बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा समजतंय। यावर अधिकृत शिक्कामोर्तब नाही आहे, पण नवीन पूल हा 4 लेनचा असणार आहे। त्याच्या खालचा भाग एल्फिन्स्टन पुलाची जागा घेणार आहे तर वरचा भाग 4.5 किलोमीटर लांबीच्या शिवडी वरळी उड्डाणपुलाचा भाग असेल असं सुद्धा बोललं जातं आहे। अत्यंत गजबजलेल्या या भागात पुढचे काही वर्ष मुंबईकरांना नाहक ट्रॅफिक जॅमला सामोरं जावं लागेल अशी सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। कारण करी रोडचा जो पूल होता तो बनण्यासाठी जवळपास 7 ते 8 वर्षाचा कालावधी लागला होता आणि त्यामुळे आपण आता पाहतोय की जर हा पूल बंद झाला तर अत्यंत गजबजलेल्या या संपूर्ण परिसरामध्ये मुंबईकरांना आणि वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।